नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी असा विचार केलाय का की संध्याकाळी खाल्लेलं एखादं छोटंसं साधंसं फळ तुमची रात्रीची झोप हळुवारपणे चोरत असेल? अनेक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक असं मानतात की ते आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करत आहेत, पण प्रत्यक्षात ही सवय तुमच्या रात्री 2 किंवा 3 वाजता वारंवार जाग येण्याचं कारण असू शकते. जेव्हा तुमच्या शरीराला गाढ झोपेची गरज असते तेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये जावं लागतं. एक डॉक्टर म्हणून अनेक ज्येष्ठांना हे सत्य कळाल्यावर धक्का बसलेला पाहिला आहे. त्यांनी याला वाढतं वय, प्रोस्टेट किंवा कमजोर मूत्राशय जबाबदार धरलं, पण खरं कारण त्यांच्या स्वतःच्या जेवणाच्या ताटामध्ये लपलेलं होतं. आज मी तुम्हाला केळी नेमकी कशी खायची हे सांगणार आहे, जेणेकरून रात्रीच्या लघवीच्या त्रासाशिवाय तुम्ही शांतपणे झोपू शकाल. हे औषधांबद्दल नाही आहे, हे निसर्गाच्याच अन्नाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याबद्दल आहे, जेणेकरून तुमच्या मूत्राशयाला आणि मनाला ती विश्रांती मिळेल ज्याची त्यांना गरज आहे. आपण सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. आता तुमच्याकडे किती वाजले आहेत कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वयाच्या 65 वर्षानंतर आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या विज्ञानावर आधारित टिप्स आवडत असतील तर क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुमच्या रात्री बदलू शकणारा पुढचा साधा बदल तुम्ही कधीही चुकवणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना रात्री वारंवार लघवीचा त्रास नक्की का होतो? तर सर्वात पहिली गोष्ट, वयाच्या 60 नंतर व्हॅसोप्रेसिन हार्मोनची घट. वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरामध्ये व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते. हा हार्मोन रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांना लघवी बनवण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करत असतो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हार्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो आणि मूत्रपिंडांना हळू गतीने काम करण्यास सांगतो, ज्यामुळे आपण कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेऊ शकतो. पण आपलं जसजसं वय वाढतं तसतसा हा सौम्य संकेत कमकुवत होतो. मूत्रपिंड दिवसाप्रमाणेच रात्रीही द्रव गाळण्याचे काम जवळजवळ तितक्याच वेगाने सुरू ठेवतं, ज्यामुळे मूत्राशय वेळेपूर्वीच भरून जातं. कल्पना करा की तुम्ही रात्री जेवणानंतर शांत झोपण्याच्या विचाराने अंथरुणावरती पडला आहात आणि काही तासांमध्येच तुम्हाला शौचालयात जाण्याच्या इच्छेने जाग येते. हे तुमच्या शरीराच्या अपयशाचं लक्षण नाही, तर तुमच्या शरीराचे अंतर्गत वेळापत्रक बदलले आहे याचं हे लक्षण आहे. चांगली महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही अजूनही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीसोबत काम करू शकता. दुसरी गोष्ट, मूत्राशयाची वाढलेली संवेदनशीलता. तरुणपणी मेंदूला तीव्र संकेत देण्यापूर्वी मूत्राशय सुमारे 400 ते 500 मिली लघवी साठवू शकत होतं. अनेक ज्येष्ठांनी ही क्षमता आता 150 मिली इतकी कमी होताना पाहिली असेल, म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाणी. याचा अर्थ असा की अगदी थोड्या प्रमाणामध्ये लघवी देखील तातडीची भावना निर्माण करत असते. कोल्हापूरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची कल्पना करा, जे रात्री 8 वाजता फक्त 1 कप हर्बल चहा पितात आणि तरीही रात्री 2दा जागे होतात. त्यांचं मूत्राशय कमकुवत नाहीये, तो फक्त अधिक संवेदनशील झाला आहे, जो पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवत आहे. संध्याकाळच्या वेळी द्रव पदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत रिकामी स्थितीत ठेवून तुम्ही हे चुकीचं अलार्म कमी करू शकता. हे हळूवार प्रशिक्षणाबद्दल आहे, जबरदस्ती करण्याबद्दल नाही, जेणेकरून तुमचं शरीर थोडे जास्त थांबायला शिकेल. तिसरी गोष्ट, मूत्रपिंडाची मंदावलेली गाळण प्रक्रिया. वयानुसार मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स नावाचं गाळणीचं घटक अधिक हळू काम करतात. हा आजार नाही तर वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे. प्रक्रिया होण्यापूर्वी द्रव पदार्थ शरीरामध्ये जास्त काळ फिरत राहू शकतात. तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी आडवे होता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातील द्रव रक्तात परत येतो, ज्यामुळे मूत्रपिंडावर अचानक कामाचा भार येतो. ते अधिक लघवी तयार करून प्रतिसाद देतात आणि तेही झोपेसाठी अत्यंत चुकीच्या वेळी. उदाहरणार्थ, सोलापूरचे एक काका जे दिवसभर जास्त वेळ बसून काम करतात, त्यांच्या पायावरची सूज लक्षात येत नाही, पण ज्या क्षणी ते आडवे होतात त्या क्षणी या लपलेल्या द्रवावरती प्रक्रिया होते. संध्याकाळच्या वेळी थोडं चालणं, पायांचे हलके व्यायाम करणं आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पाय उंचावर ठेवल्याने हा बदल सुलभ होतो आणि रात्रभर मूत्रपिंडावरील दाब कमी होतो. चौथी गोष्ट आहे उशिरा खाण्यापिण्याच्या सवयी. आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर 1 वाटी डाळ, थोडं सार किंवा फळांचा तुकडा खाण्याची पद्धत आहे. जरी हे हलके पदार्थ असलेही किंवा आरोग्यदायी पदार्थ वाटत असले तरीसुद्धा ते झोपण्याच्या वेळेपूर्वी शरीरामध्ये द्रव वाढवतात. ग्रीन टी, दूध, सूप आणि टरबुजासारखी पाणीदार फळं शांतपणे मूत्राशयावरील भार वाढवत असतात.
नाशिकमधल्या एका निवृत्त शिक्षिकेने मला एकदा असं सांगितलं होतं की त्या आराम मिळवण्यासाठी रात्री 9 वाजता नेहमी आल्याचा चहा प्यायच्या, पण त्यामुळे त्यांना न चुकता पहाटे 2 वाजता जाग यायची, जेव्हा त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी 6 वाजता घ्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळचे द्रव पदार्थ फक्त काही घोटांपुरते मर्यादित ठेवले, तेव्हा त्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय 5 ते 6 तास झोपू लागल्या. येथील धडा सोपा आहे. तुमच्या दिवसातील बहुतेक पाणी दुपारी 4 वाजेपर्यंत प्यायलंच पाहिजे आणि सूर्यास्तानंतर अगदी कमी प्रमाणामध्ये पाण्याचं सेवन केलं पाहिजे. रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावरती परिणाम. ही 5वी गोष्ट आहे, रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावरती होणारा परिणाम. वारंवार जाग आल्यामुळे गाढ झोपेचे टप्पे मोडतात, ज्यामुळे केवळ विश्रांतीवरच नव्हे तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाबामध्ये चढ उतार होऊ शकतो. रात्री हृदयावरील ताण वाढू शकतो आणि पडण्याचा किंवा मग पक्षाघाताचा धोकाही वाढू शकतो. कल्पना करा की अंधारामध्ये जाग येणे, शौचालयाकडे धाव घेणे आणि चक्कर येणे याच क्षणी अनेक ज्येष्ठ नागरिक घसरतात किंवा त्यांच्या रक्तदाबामध्ये धोकादायक वाढ होते. झोपेचं रक्षण करणे केवळ आरामासाठी नाही तर ते तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी एक ढाल आहे. द्रव सेवनाची वेळ सांभाळून तुम्ही हे छुपे धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला प्रत्येक रात्री आवश्यक असलेली विश्रांती देता. थोडक्यात काय तर वय आणि सवयी यांचं मिश्रण ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्रीच्या लघवीचे कारण क्वचितच एखादी एकच समस्या असते. हे सहसा नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांसोबतच छोट्या पण महत्त्वाच्या दैनंदिन सवयींचा परिणाम असतो. मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील असू शकतात, पण जे असहाय्य नाहीत. तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि लवकर पाणी पिणे, रात्री पाणीदार पदार्थ मर्यादित करणे आणि संध्याकाळी हलकी हालचाल करणे यासारखे छोटे बदल करून तुम्ही शांत दीर्घ झोपेचे क्षण परत मिळवू शकता. हे वयाशी लढण्याबद्दल नाही तर त्याच्याशी जुळवून घेण्याबद्दल आहे, जेणेकरून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतील आणि तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होईल. केळी आणि झोप याच्याबद्दल विज्ञान नक्की काय सांगतं हे सगळ्यात महत्त्वाचं. सर्वात पहिली गोष्ट, कमी आम्लयुक्त मूत्राशयासाठी सौम्य एका पिकलेल्या केळ्याची एक शांत ताकद ही आहे की ते संत्री, अननस किंवा कच्च्या टोमॅटोसारख्या फळांप्रमाणे नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते. ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा आहे की ते मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला त्रास देणार नाही, जे 60 नंतर अनेकदा अधिक संवेदनशील झालेले असते. कल्पना करा की तुम्ही तुमची संध्याकाळ अशा फळाने संपवत आहात जे त्रास देण्याऐवजी शांत करते. आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर आम्लयुक्त फळे हलकी आहेत असं समजून खाल्ली जातात, पण ती अनेकदा रात्री लघवीची भावना निर्माण करतात. केळी ही समस्या टाळतात, ज्यामुळे मूत्राशय शांत राहतं. जास्त आम्लयुक्त फळांऐवजी केळी निवडणं म्हणजे शांतपणे झोपणं आणि पहाटेपूर्वी 2दा उठणं यातील फरक ठरू शकतो. दुसरी गोष्ट आहे पोटॅशियमने समृद्ध मूत्राशयाला आराम देणारं. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. हे एक खनिज आहे जे मूत्राशयाच्या भिंतींमधील स्नायूंसह इतर स्नायूंना शिथिल करण्यास मदत करतं. जेव्हा हे स्नायू शिथिल राहतात तेव्हा ते अनावश्यकपणे तातडीचे संकेत पाठवत नाहीत, विशेषतः जेव्हा मूत्राशय फक्त अर्धा भरलेला असतो. रायगडमधील एखाद्या ज्येष्ठांसाठी ज्यांना रात्री चुकीच्या संकेतांमुळे त्रास होतो त्यांच्यासाठी हे साधे खनिज एक शांत मदतनीस ठरू शकतं. संध्याकाळच्या सुरुवातीला केळ्याच्या आहारामध्ये समावेश केल्याने केवळ स्नायूंच्या आरोग्यालाच आधार मिळत नाही तर हे इलेक्ट्रोलाइट संतुलित करते, जे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्रीच्या बाथरूमच्या फेऱ्यांची गरज कमी करतो आणि शरीराच्या विश्रांतीचे चक्र पुनर्संचित करतो. तिसरी गोष्ट आहे केळ्यामधली ती म्हणजे मॅग्नेशियम. मज्जातंतूंना शांत करणं आणि रात्रीचा ताणसुद्धा कमी करणं. केळी मॅग्नेशियमचा एक सौम्य डोस देखील देतात. हे खनिज मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी ओळखलं जातं. वृद्धापकाळात मूत्राशयावर नियंत्रण ठेवणारे मज्जातंतू अति सक्रिय होऊ शकतात आणि गरज नसताना सुद्धा संकेत पाठवू शकतात. मॅग्नेशियम खांद्यावर ठेवलेल्या मैत्रीपूर्ण हातासारखे काम करते, जे मज्जातंतूंना शांत होण्यास सांगतं. ज्या ज्येष्ठांना झोपण्याच्या वेळी मन अस्वस्थ वाटतं त्यांच्यासाठी मॅग्नेशियम तणाव कमी करून गाढ झोपेमध्ये जाणं सोपं करू शकतं. पुण्यातील एक आजी आहे, त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 6 वाजता एक केळं खाण्यास सुरुवात केल्याने त्यांची संध्याकाळ शांत झाली आणि रात्रीची झोप कमी विस्कळीत होऊ लागली. ही जादू नाहीये तर तुमच्या शरीराला शांतपणे जे हवं आहे ते देणं आहे. चौथी गोष्ट आहे केळ्यामधली ती म्हणजे ट्रिप्टोफॅन. गाढ पुनर्संचित झोपेसाठी आधार होतो याचा. ट्रिप्टोफॅन केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारं एक अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे, जे शरीराचे नैसर्गिक मूड आणि झोप नियंत्रक आहेत. उतार वयामध्ये या रसायनांचं उत्पादन कमी होऊ शकतं, ज्यामुळे झोप हलकी आणि सहज विस्कळीत होणारी होते. ट्रिप्टोफॅन पुरवून
केळी मेंदूला शांत करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात, जे गाढ झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात. जालन्यातील एखाद्या व्यक्तीसाठी ज्यांना प्रत्येक लहान आवाजाने जाग येते, त्यांच्यासाठी हे अंथरुणावर तळमळत राहणे आणि सकाळपर्यंत झोपून राहणं यातील फरक ठरू शकतो. योग्य वेळी खाल्लेलं केळ शांत झोपेसाठी एक नैसर्गिक तयारीचा भाग असू शकतं. केळी पचायला सोपी आणि नैसर्गिक साखर असते तिच्यामध्ये. जड मिठाया किंवा मग गुंतागुंतीच्या कर्बोदकांच्या स्नॅक्सच्या विपरीत केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला पचायला आणि शोषून घ्यायला सोपी असते. याचा अर्थ संध्याकाळच्या वेळी पचनसंस्थेवर कमी भार आणि भरलेल्या पोटामुळे मूत्राशयावर कमी दाब. ज्येष्ठ नागरिक अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की अपचन रात्रीच्या लघवीच्या त्रासामध्ये किती भर घालू शकतं. रात्रीचा जड नाश्ता बदलून एक पिकलेलं केळ खाल्ल्यास पचन हलकं होतं आणि मूत्राशयाला अनावश्यक त्रासापासून आराम मिळतो. सोलापूरमधील एका वृद्ध जोडप्याने रात्रीच्या जेवणानंतरचा शिरा खाण्याऐवजी केळी खायला सुरुवात केली आणि त्यांना केवळ चांगली झोपच नाही तर सकाळही त्यांची हलकी वाटू लागली. एक वास्तविक उदाहरण बघूया आपण. सुनीताताई आहे, ते 68 वर्षीय निवृत्त शिक्षिका आहे आणि त्या साताऱ्याला राहतात. त्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रात्री 2दा उठायच्या. त्यांना वाटायचं की हा फक्त वृद्धत्वाचा एक भाग आहे. जेव्हा त्यांना केळी खाण्याची वेळ आणि त्याचे फायदे याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान एक पिकलेली केळी खाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चहा किंवा दूध काहीही घेतलं नाही. एक आठवड्याच्या आतच त्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच सलग 6 तास झोपत होत्या. त्यांची सकाळ अधिक ताजी, पाय हलके आणि मन प्रसन्न वाटू लागलं. त्या अनेकदा म्हणतात, मी कधीच विचार केला नव्हता की इतकी साधी गोष्ट मला माझ्या रात्री परत देऊ शकेल. या छोट्याशा बदलाने कोणत्याही औषधाशिवाय त्यांची दैनंदिन ऊर्जा बदलून टाकली आहे. केळी हे केवळ ताटातील दुसरं फळ नाही, ते मूत्राशय, हृदय आणि मनासाठी एक सौम्य भेट असू शकते. यासाठी स्वयंपाक करण्याची, विशेष साठवणुकीची किंवा महागड्या खरेदीची गरज नाहीये. फक्त योग्य वेळ आणि थोडीशी जागरूकता. कोकणच्या शांत किनाऱ्यांपासून ते विदर्भाच्या गजबजलेल्या शहरांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठांसाठी ही एक छोटी सवय आहे जी दैनंदिन जीवनामध्ये सहज बसू शकते. योग्य प्रकारे केळी खाणं हे निर्बंधांबद्दल नाही तर ते सुसंवादांबद्दल आहे. तुमच्या शरीराच्या गरजांविरुद्ध नाही तर त्यांच्यासोबत काम करणं आणि त्या बदल्यात तुमच्या रात्री शांत होऊ शकतात आणि तुमची सकाळ प्रकाशाने भरलेली असू शकते. रात्रभर शांत झोपण्यासाठी केळी खाण्याची योग्य पद्धत नक्की काय आहे ते आता आपण बघूया. खाण्याची सर्वोत्तम वेळ नक्की काय आहे? बहुतेक ज्येष्ठांसाठी वेळ ही अन्ना इतकीच महत्त्वाची आहे. केळे खाण्यासाठी आदर्श वेळ संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान आहे किंवा मग लवकर जेवणानंतर सुमारे 1 तासाने. यामुळे तुमच्या शरीराला झोपण्यापूर्वी पोषक तत्वे पचवण्यासाठी आणि शोषून घेण्यासाठी वेळ मिळतो आणि तुमच्या मूत्राशयावरती अतिरिक्त भार पडत नाही. खूप उशिरा खाणं, विशेषतः 7:30 नंतर, याचा अर्थ असा होऊ शकतो की जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असायला हवे तेव्हा तुमचे मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रियपणे काम करत असतात. आपल्याकडच्या घरांमध्ये संध्याकाळ अनेकदा चहा, नाश्ता आणि गप्पांनी भरलेली असते. या सौम्य संध्याकाळच्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून केळं खाणं चांगल्या विश्रांतीसाठी व्यावहारिक आणि प्रभावी दोन्ही आहे. योग्य प्रमाण नक्की काय आहे? जेव्हा केळ्यांचा प्रश्न येतो तेव्हा जास्त म्हणजे नेहमीच चांगलं नसतं. एक मध्यम आकाराचं केळ सुमारे 120 ते 150 ग्रॅम वजनाचे तुमच्या पचनसंस्थेवर जास्त भार न टाकता पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर पुरवण्यासाठी पुरेसं आहे. ज्येष्ठांना कधीकधी वाटतं की 2 किंवा 3 खाल्ल्याने फायदे दुप्पट होतील, पण त्यामुळे अनेकदा जडपणा, अतिरिक्त द्रवसेवन आणि सौम्य अपचन होऊ शकतं. शरीराला हळुवारपणे पोषण देणे हे ध्येय आहे, ते जास्त भरणे नाही. घाईत खाल्लेल्या एका ताटभर केळ्यापेक्षा एक योग्य वेळी खाल्लेलं केळं झोपेसाठी अधिक प्रभावी ठरू शकतं. संयम ठेवल्याने पोट हलकं राहतं आणि रात्रभर मूत्राशय शांत राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे केळी जे आहे ते योग्य पिकलेलं निवडणं. केळ्याची स्थिती तुमच्या शरीराचा कसा प्रतिसाद देईल यात फरक करते. एक उत्तम पिकलेलं केळ पिवळं आणि त्यावर काही लहान तपकिरी डाग जास्तीत जास्त पोषण आणि सुलभ पचन क्षमता देते. जर केळे खूप कच्चे असेल तर ते गॅस आणि फुगवटी निर्माण करू शकते, जे मूत्राशयावर दाब टाकू शकते. जर ते जास्त पिकलेलं आणि लगदा झालेलं असेल तर ते रक्तातील साखरेत अचानक वाढू शकतं, ज्यामुळे नंतर तुमच्या झोपेत व्यत्यय येणारच आहे. आपल्या स्थानिक बाजारामध्ये तुम्हाला केळी वेगवेगळ्या पिकलेल्या अवस्थेमध्ये दिसतीलच. ताजी, घट्ट आणि एका दिवसामध्ये खाण्यायोग्य दिसणारी केळी निवडा. ही साधी निवड तुमची संध्याकाळ अधिक आरामदायी बनवू शकते.
योग्य तापमानामध्ये खाणं सुद्धा गरजेचं आहे. अनेक ज्येष्ठांसाठी फ्रीजमधील थंड केळी ताजंतवानं वाटू शकतं, विशेषतः उष्ण हवामानामध्ये. परंतु थंड फळे मूत्राशयाच्या आवरणाला जास्त त्रास देऊ शकतात आणि वृद्ध व्यक्तींमध्ये पचनक्रियासुद्धा मंदावू शकतात. खोलीच्या तापमानावर खाल्ल्याने पोट उबदार राहतं आणि पोषक तत्वांचं सहज शोषण होतं. जर तुम्ही केळी ताजी ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली असतील तर ती खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटं बाहेर काढून ठेवा. याला असं समजा की तुम्ही फळाला तुमच्या शरीराच्या उबदारते इतके जागे होऊ देत आहात. आयुर्वेदामध्ये संध्याकाळी उबदार किंवा खोलीच्या तापमानाचे पदार्थ खाण्याची शिफारस याच कारणासाठी केली जाते. केळी जे आहे ते एकटंच खा, इतर पदार्थांसोबत ते खाऊ नका. केळ्याचा आनंद थंड दूध, कडक चहा किंवा टरबूज वा काकडीसारख्या पाण्याने समृद्ध फळांसोबत न घेता एकट्यानेच घेणं उत्तम. संध्याकाळी जड, द्रव किंवा मग पाणीदार पदार्थांसोबत केळं खाल्ल्याने मूत्राशयावरील भार वाढतो आणि तुम्हाला अपेक्षित असलेले फायदे कमी होतात. ही सवय आपल्याकडे अनेक घरांमध्ये सामान्य आहे. झोपण्यापूर्वी 1 कप दुधासोबत केळं खाणं आरोग्यदायी मानलं जातं, पण प्रत्यक्षात ते झोपेत व्यत्यय आणू शकतं. तुमच्या संध्याकाळच्या केळ्याला एक लहान स्वतंत्र नाश्ता म्हणून समजा, एक भेट जी तुम्ही तुमच्या शरीराला इतर पदार्थांच्या व्यत्ययाशिवाय देत आहात. अतिरिक्त फायद्यासाठी स्मार्ट जोड्या काय आहेत? जर तुम्हाला विविधता आणायचीच असेल किंवा मग पोषण वाढवायचंच असेल तर तुमच्या केळ्यासोबत हलके भाजलेले मुठभर बदाम खा. बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात, जे पोटॅशियमसारखे काम करून स्नायूंना आराम देतात आणि मज्जातंतूंना शांत करतात. ही जोडी तुमची संध्याकाळ अधिक शांत आणि तुमची रात्र अधिक गाढ बनवू शकते. फक्त प्रमाण मर्यादित ठेवा. 5 ते 7 बदाम पुरेसे आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळी ही जोडी पसंत करतात. त्यांना ते समाधानकारक आणि पचनासाठी सौम्य वाटतं. हा सजग दृष्टिकोन एका साध्या नाश्त्याला चांगल्या झोपेच्या दिशेने एक लक्षित पाऊल बनवू शकतो. टाळण्याच्या सामान्य चुका नक्की काय आहेत? अगदी आरोग्यदायी पदार्थही चुकीच्या पद्धतीने घेतल्यास तुमच्या विरोधात काम करू शकतातच. झोपण्याच्या अगदी जवळ केळं खाणं किंवा ते चहासोबत खाणं किंवा एका वेळी 2 पेक्षा जास्त केळी खाणं. रात्री जडपणा, आम्लपित्त किंवा जास्त लघवी होऊ शकते. दुसरी चूक म्हणजे जेवणानंतर पोट फुगलेलं किंवा भरलेलं असताना केळी खाणं, ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये योग्य अन्न शरीराला देणं ही गुरुकिल्ली आहे. या छोट्या चुकांबद्दलची जागरूकता तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित समस्यांशिवाय पूर्ण फायदा मिळवण्यात मदत करू शकते. तर अशा पद्धतीने तुम्हाला केळी नक्की किती खायची, कोणत्या वेळी खायची, कशा पद्धतीने खायची, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ज्येष्ठांसोबत शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.